नमस्कार मंडळी, आपण टेलरकडे जाऊन जेव्हा ब्लाऊज शिवायला टाकतो तेव्हा त्यांच्याकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारचा ब्लाऊज शिवायचा। आता गळ्याचे पॅटर्न आपल्याला माहिती असतात, पण ब्लाऊजचे प्रकार विचारल्यानंतर मात्र आपण गडबडून जातो आणि काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेतो। पण ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट असावी यासाठी आपण कोणत्या साडीवर ब्लाऊज शिवणार आहोत, साडीचा पॅटर्न कसा आहे आणि शिवाय आपली देहयष्टी कशी आहे यावर ब्लाऊज शिवणे अवलंबून असते। त्यामुळेच ब्लाऊजचे हे 4 प्रकार बघून घ्या आणि तुम्हाला कोणते ब्लाऊज शिवण्याची गरज आहे हे स्वतः तपासा। सिंपल प्लेटेड ब्लाऊज, या ब्लाऊजला 4 कट असतात। हे ब्लाऊज एखाद्या साध्या साडीवर शिवावे। नेटच्या किंवा पातळ टेक्स्चर असणाऱ्या साडीवर हे ब्लाऊज शिवणे टाळावे। बेल्ट ब्लाऊज, नावाचं सांगितल्याप्रमाणे या ब्लाऊजला कमरेच्या ठिकाणी एक बेल्ट सारखी फिटिंग असते। ज्यांच्या छातीचा भाग मोठा असतो त्यांचे ब्लाऊज पाठीवर किंवा पोटावर व्यवस्थित फिटिंगला बसत नाहीत, वर उचलल्यासारखे दिसतात। अशा मैत्रिणींनी बेल्ट ब्लाऊज किंवा बेल्ट कट ब्लाऊज शिवावा। प्रिन्सेस लाईन ब्लाऊज, आजकाल हे ब्लाऊज जास्त ट्रेंडिंग आहेत, कारण या ब्लाऊजची फिटिंग अतिशय उत्तम येते। नेटची साडी असेल तर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवावे। शिवाय डिझायनर साड्या, पार्टीवेअर साड्यांसाठी प्रिन्सेस लाईन ब्लाऊज शिवण्याचा सल्ला दिला जातो। चोली कट ब्लाऊज, यालाच बेंगाली कट किंवा कटोरी कट ब्लाऊज असेही म्हणतात। कटोरी ब्लाऊज नावाने ते जास्त ओळखले जाते। ज्यांचा छातीचा भाग जास्त मोठा नसतो त्यांच्यासाठी हे ब्लाऊज चांगले आहे, पण ब्लाऊज अंगावर व्यवस्थित दिसण्यासाठी त्याची फिटिंग अगदी अचूक असणे गरजेचे आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।